तर नागपुरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। घरोघरी बाप्पांचं शास्त्रशुद्ध पूजन करून गणरायांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मंदिरांमध्ये बाप्पांची मनोभावे पूजा करण्यात आलेली आहे, महाआरती करण्यात आलेली आहे। गणेश मंदिरात भक्तांची रीघ पाहायला मिळते। आजच्या महत्त्वाच्या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन व्हावं यासाठी मंदिराबाहेर गर्दी जमलेली आहे। तर नागपुरातील या गणेशोत्सवाचे अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस महतुरे आमच्या सोबत जोडले गेले आहे। तेजस, कसं वातावरण आहे नागपुरात या गणेशोत्सवानिमित्त? नक्कीच जर बघितलं असेल तर सकाळपासून जे आहे गणेश भक्तांची लगबग जे आहे ते नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी परिसरात आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते गणेश चरणी जे आहे ते प्रार्थना करायला मागतात, आपले विघ्न दूर व्हावं हे प्रार्थना मनोकामना मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सकाळपासून गर्दी पाहायला मिळत आहे। आणि जे सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर आहे या ठिकाणी विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील अनेक गणेश भक्त जे आहेत ते आपले मनोकामना मागण्यासाठी या बाप्पा चरणीत असतात, आपल्या मनोकामना मागत असतात। आपण जर बघितलं असेल तर ज्या प्रकारे मंदिर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात इथे सजावट सुद्धा वेगवेगळे आर्टिफिशियल जे आहेत ते फुलांनी आरस केलेले आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर चोख पोलिसांचा बंदोबस्त आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जे नजर आहे ते संपूर्ण अनुचित प्रकार घडू नये यावर असणार आहे। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर पहाटेपासूनच गणेश भक्तांची जे आहे ते गर्दी पाहायला मिळतात। 10 दिवस जे आहे ते उत्साहाचं वातावरण या गणेश टेकडी मंदिरात पाहायला मिळणार आहे। जी तेजस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नागपुरात गणेशोत्सवाचा हा उत्साह पाहायला मिळतोय। भक्तांनी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। बाप्पाच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झालेले पाहायला मिळतात। घरोघरी बाप्पांचं स्वागत तर होतच आहे, त्यासोबतच महत्त्वाच्या मंदिरांमध्ये मंडळांमध्ये बाप्पांचं स्वागत करण्यात येते, ज्यासाठी गणेश भक्त गर्दी करताना दिसून येतात। प्रत्येक गणेश भक्ताला बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा असते।